आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ. डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे सन्माननीय विभाग प्रमुख, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर तुकाराम लोणके सर, या कादंबरीचे लेखक आणि आजचे उत्सवमूर्ती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे माननीय श्रीयुत भाला टुले सर, ज्यांनी अतिशय सुंदर अशी कलाकृती निर्माण केली. ती कलाकृती मी शाळेत सरांना पण म्हटलं की अतिशय सुंदर असं मुखपृष्ठ आणि सुंदर अशी निर्मिती. एका ग्रामीण नवोदित कादंबरीकाराच्या मागं पाठीशी उभं राहणं काय असतं, त्याची पहिली वहिली अतिशय सुबक अशी कलाकृती निर्माण करून ज्यांनी एक आदर्श आपल्यासमोर आज उभा केला. अशा गोल्डन क्रिएशनचे पब्लिकेशनचे सर्व आमचे जीवलग मित्र असलेले माननीय अनिल, माझ्या समोर बसलेले आमचे अनेक मित्र सभागृहामध्ये आहेत. आमच्या कर्जतचं भूषण, आमच्या नगर जिल्ह्याचं भूषण म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो. तुमच्या कादंबरीमध्ये जे शब्द आले त्या शब्दांची काय म्हणतो कुळून किंवा उकळून पिणारे आणि संबंध महाराष्ट्रभर बिरोबाच्या नावाने चांगलं नावाची कादंबरी जी गाजते सध्या, ते आमच्याच कर्जतच्या याच महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आम्ही कर्जतला चालू केली. त्या शाखेचे प्रमुख विश्वस्त असलेले आणि समोर बसलेले आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक मारुतराव वाघमोडे सर, सभागृहात अनेक माझे मित्र आहेत. त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर शिंदे सर या ठिकाणी आहेत, अनिल कांबळे सर आपले कांबळे सर या ठिकाणी आहेत, उमेश शिरसाट सर आहेत, डॉक्टर रवी शिंदे सर या ठिकाणी आहेत, अनेक मित्र आहेत. सर्वांची नावं आता मी घेत नाही. आमचा सूत्रसंचालन करणारा आमदार या ठिकाणी आहेत. सगळे आपली परिवारातली माणसं आहेत आणि हा कौटुंबिक सोहळा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि शेवटी काय असतं, एक पहिलं वहिलं अपत्य, त्याचा जन्म होताना किंवा त्या अपत्याचा पहिला वाढदिवस साजरा करताना जो आनंद असतो ना आपल्या कुटुंबामध्ये, घरामध्ये, आपल्या परिसरामध्ये, आपल्या गावामध्ये, त्या आनंदाची अनुभूती आज यथान प्रकाशित होताना निश्चित आपल्या सगळ्यांना येते आहे. आणि त्याचा जास्त आनंद लेखकाच्या आणि प्रकाशकाच्या चेहऱ्यावर सर्वांना दिसतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुळात अतिशय भन्नाट अशी स्टोरी मी अजून वाचली नाही, कारण अनिल पोळ सरांचा मला फोन आला, मी विसरलो होतो कार्यक्रम, मी आज नगरात आलो होतो. पण जसे सरांनी मुंबईहून या कार्यक्रमाला येण्याचं निश्चित केलं तसं मी देखील नगरात जाण्याचं रद्द केलं. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण तेवढं आमचं प्रेम आमच्या प्रकाशित मित्रावर, लेखकावर आहे. त्यामुळे मला कादंबरी वाचायला अवधी मिळाला नाही, मी हे प्रांजळपणे कबूल करतो. आता पाहुणा तरी केलंच आहे, व्यासपीठावर बॅनर नाव टाकलंच आहे, तर सर काहीतरी आता बोललं पाहिजे ना, शुभेच्छा तर दिल्या पाहिजे, म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. पण जेव्हा या कादंबरीचं नाव त्या पत्रिकेवर सगळी वाचलं ना, तेव्हा मला फार काय असं मी अनोळखी आहे ह्या कादंबरीविषयी, या शब्दाविषयी असं अजिबात वाटलं नाही. तर मी देखील नगर जिल्ह्यातला आहे, कर्जत तालुक्यातला आहे, टाकळी खंडेश्वर आमचं गाव आहे, आमच्या वाघमोडे तात्यांना सगळं माहिती आहे. म्हणजे शेतकरी कुटुंब बघा, ग्रामीण भाग काय असतो. आणि येठाण हा शब्द मी माझ्या बालपणापासून ऐकत आलेला आहे. हा शब्द आता पुण्याच्या लोकांना जर तुम्ही कुणाला दाखवा येठाण शब्दाचा अर्थ सांगा, ते डिक्शनरी घेऊन बसतील बघा. जे पण ग्रामीण भागातल्या आमच्या नगर जिल्ह्यातल्या कुठल्या माणसाला विचार येठाण काय ते सगळं सांगेल. येठाणचा अर्थ, येठाणचं काम, येठाण या प्रकाराचं एक त्याचं उपयुक्तता, विशेषतः शेतकरी कुटुंबामध्ये हा शब्द सर्व परिचित आहे, पण शहरी लोकांना नाही हे सांगता. पण जो बंध तुम्ही दोन जीवांचा, दोन प्रेमिकांचा, प्रेयसीचा जो बंध तुम्ही या कादंबरीमधून असा बांधलाय ना, तो भन्नाट आहे असं मला वाटतं. तुमचं एकंदर ब्लर बांधून थोडंसं मी पाहिलं तुमचं मनोगत, त्याशिवाय माझ्या लक्षात येतं. आम्ही लहानपणी आम्हाला माहिती आहे, आम्हाला खळं माहिती आहे. आता तुम्हाला रेडीमेड धान्य आपल्याला बाजारात दिसतं, ज्वारी दिसते, गहू दिसतो, बाजरी दिसते,
आपण ते डब्यात घेतो, गिरणीत जातो, त्याचं पीठ नंतर आणतो आणि स्वयंपाक करतो आणि पोळी भाजी आपल्याला मिळते. पण यामागची निर्मिती प्रक्रिया काय ही मी डोळ्यांनी पाहिली. तर माझ्या वडिलांचा काळ असेल, माझ्या आईचा काळ असेल, त्यांचे आईवडिला म्हणजे माझ्या आजोबा आजीचा काळ असेल. आम्ही लहान होतो, 3री 4थीत असू, ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेतली आम्ही सगळी मुलं. म्हणजे 18 विश्व दारिद्र्य. शेतकरी कुटुंबात त्यावेळी काय होतं, म्हणजे पाऊस नसायचा, अवशन प्रबंधस्त आमचा भाग. तसं मान खटाव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, तसं आमच्या कर्जत जामखेड पण प्रसिद्ध आहे की कमी कमी पाऊस पडणारा हा सगळा प्रदेश. त्यामुळं शेतीशिवाय काही नाही. आणि शेती कशी तर अशी 4 महिने शेती, 12 अजिबात नाही. पावसाळ्याच्या काळात जे पाऊस पडेल त्याच्यावर जे काही येईल तेवढंच, म्हणजे थोडं पीक आणि जास्त गवत. म्हणजे आमच्या त्या गावाला कुसाळ म्हणतात. कुसाळ तुम्हाला माहिती आहे. आमच्या उत्तरेतले इकडचे नगर जिल्ह्यातले काही पुढारी म्हणायचे की आता कुकडीचा हा कॅनल झालाय, श्रीगोंद्यापर्यंत पाणी पोचलं पाहिजे कारण ऊस भरपूर आहे. पण तिकडे कर्जत जामखेडला कशाला पाणी पाहिजे, तिकडे ऊसाचं पाणी कुसाळाला कशाला. बरोबर ना, वागवड काय बरोबर आहे ना. आपले काही पुढारी म्हणायचे ऊसाचं पाणी कुसाळाला कशाला. तर कुसाळ हा शब्द म्हणजे ते पडीक माळराव येणारं काही न करता येणारं गवत. म्हणजे आमच्याकडे ब्रँडेड पीक कुठं असेल तर तुम्हाला सांगायला हरकत नाही, फुलगा आणि मटकी हे आमचं ब्रँडेड पीक. फुलगा मटकी म्हणजे कसं आहे त्या पिकाचं वैशिष्ट्य की आपल्याला फुलगा माहिती आहे, मटकी माहिती आहे, त्या कडधान्य येते हो का नाही. जसं टाकल तसं ते टाकून द्यायचं आणि त्या गवतामध्ये ते फुलगा मटकीचं वेल शोधायचं, ते वाळल्यावर त्याचं ते बडवायचं, मग ते पीक घरात यायचं. काय चिपटभर आदुली माहिती ना, त्याला आदुली, पायली, चिपट, मातन काय असं बरेच निपट असं अनेक प्रकार असतात त्याच्यामध्ये. गोली 2 गोली ते व्हायचं आणि वर्षभर ते याला कालवणाला पुरायचं. काही नसलं घरात भाजीला की मग फुलगे भिजवायचे, काही नसलं की मग हरभरे भिजवायचे, काही नसलं की मग मटकी भिजवायची. बघा ग्रामीण भागामध्ये अजूनही तुम्ही बघा, काही आता आमच्या माऊली इथं बसली आहेत बघा, ते किचन मॅनेजमेंट काय असतं ना तिथे माऊलीकडे शिकायचं ग्रामीण भागामध्ये. किंवा काही नसतं तर मग आपलं सरळ बेसन हटायचं, भाकरी थापायच्या, हिरव्या मिरचीचा ठेचा करायचा, त्या पाटीत भरायचा आणि जिथं कुठे आमचा तो धनी शेतामध्ये असेल, तो नांगरत असेल, तो आऊट धरत असेल, तो गवत कापत असेल, तो गुरवळत असेल, तो रानामध्ये त्या खेळायला राखायला ते भाकरी पोचवायची. असा सगळा काळ आम्ही पाहिला. आणि खरं सर आता आधुनिक पद्धतीनं मळणी यंत्र आली सगळ्या बाजारामध्ये. आधुनिक त्याचं सगळं शेती तंत्रज्ञान आता बदललंय. आनंद यादवांच्या गोतवळा काळात आपण ती कादंबरी पाहिलेच. यंत्र संस्कृती आली, ट्रॅक्टर आला आणि आमचा नारबा कसा उद्ध्वस्त झाला. पण नारबाचं जीवन काय असतं हे आम्हाला पाहण्याचं भाग्य आमच्या पिढीला मिळालं. त्याबाबत आम्ही सुदैवी होतो. बरेच 3री 4थी 5वी 6वी 7वी पर्यंत ते बघितले सगळं. म्हणजे आम्ही सर आमची पिढी भाग्यवान आहेत की आम्हाला संगणक पण माहिती आहे, आम्हाला ट्विटर पण माहिती आहे, आम्हाला फेसबुक पण माहिती आहे बघा. आणि आम्हाला खळं पण माहिती आहे, आम्हाला लेखन पण माहिती आहे, आम्हाला आऊत पण माहिती आहे, आम्हाला पास पण माहिती आहे, आम्हाला जुपली पण माहिती आहे बघा, आम्हाला नाडा पण माहिती आहे, आम्हाला सौंदर्य पण माहिती आहे, आम्हाला कणा पण माहिती आहे आणि आम्हाला थारोळ पण माहिती आहे. आता थारोळ हा शब्द किती लोकांना माहिती पुण्यामध्ये मला माहिती नाही. मोठ पाण्यात सूद 4 बैलाची 6 बैलाची झुपलेली मोठ आम्ही पाहिली. त्यावेळी कुठं यंत्र होतं, कुठे मोठी होत्या 5-5 10 हॉर्स पॉवरच्या 6 बैल 4 बैल त्या जुपणीमध्ये त्याच्यामध्ये शिळवट माहिती ना, शिळवटीमध्ये ते 2 बैल जोडायची, त्याच्या मागे 2 जोडायची, त्याच्या मागे 2 जोडायची आणि गली मोठी लोखंडी अशी ती पत्र्याची पिटी खाली पाण्यात सोडायची मिळते. आणि ती काय तो भन्नाट असा तो रुबाब असा शेतकऱ्याचा, हातामध्ये चाबूक असं दंडावर थारवळ म्हणजे जे पाणी उपसायचं आणि ते पुढं लोक याच्यात दगडी याच्यामध्ये ओतायचं, ते आपोआप प्रक्रिया व्हायची. आणि ओतलेलं पाणी किंवा सांडलेलं पाणी ते असं दंडाने पिकाला जायचं. त्या थारोळ्यात पडणारं ते पाणी. मग ती मोठीवरची गाणी, जसं जात्यावरची गाणी आपण म्हणतो ना, जात्यावरची गाणी जशी आपल्याला माहिती तशी मोठीवरची गाणी. आता लोकसाहित्यामध्ये संकलन होणं रोखण्याचं फार गरजेचं आहे. मोठीवरची गाणी आता आपल्याला कालबाह्य वाटतात. म्हणजे मी सर तुम्ही त्या शब्दाचा अर्थ दिला, ते शब्द मी पाहिले, तर तुमची कादंबरी न वाचता मला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्र ते खळं आम्ही पाहिलेलं आहे. मळणी यंत्र आता आपल्याला नव्या पिढीला माहिती आहे, पण खळं करणं सुद्धा 8-8, 10-10, 15-15 दिवसाची ती मेहनत असायची. शेताच्या घराच्या अवतीभोवतीच्या शेताच्या अवतीभोवतीचा गोल असं रिंगण करायचं बऱ्यापैकी. रिंगण करताना ती आधी ती जागा साफ करायची, नंतर ती खणायची, खणून झाल्यानंतर त्याच्यावर पाणी टाकायचं, पाणी टाकल्यानंतर 4-4, 5-5 बैल झुपायची सुरुवातीला आणि गोल 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 2 तास 4 तास 8 तास ती बैल फिरवायची. नंतर त्या धपाट्याने त्या माती त्या शेतकऱ्यांनी बडवायची
आणि निबर अशी जागा तयार केली गोल, जसं हेलिपॅड आपण तयार करतो ना. आजच्या काळात हेलिपॅड म्हणजे आमच्या त्या काळातलं खळं. खळं म्हणलं तर वावगं ठरलं नाही. खळं माहिती ना, आमच्या जुन्या लोकांना माहिती. म्हणजे हेलिपॅड आणि खळ्यामध्ये काय फरक आहे? फक्त हेलिपॅडमध्ये एच काढतात, खळ्यामध्ये काही नसतं. आणि नंतर ते सारवतात. बघा ना, सारून झाल्यानंतर जेव्हा आमची ज्वारीची कणसं, बाजरीची कणसं, मक्याची कणसं, फुलक्याचं ते सगळ्या शेंगा, मटकीचं सगळं ते बी आणायचा. आणि शेवऱ्या असतात, शेवऱ्या माहिती ना, शेवरी शब्द त्याला, म्हणजे जाडजूड काठी असायची लांबाची. आणि ते शेतकऱ्यांनी, त्या भगिनीनी, त्या शेतकऱ्यांनी, तिथल्या घरातल्या मंडळींनी ती बडवायची, ती वेल बडवायची, वाळलेली ती कणसं बडवायची. नंतर ती साफसूफ करायची, कचरा बाजूला काढायचा, मग खाली राहायचं ते उरलेलं धान्य. बघा, मग ती ज्वारीचं असू दे, बाजरी असू दे, मका असू दे, गहू असू दे, किंवा तुमचं फुलगा मटकी असू दे, काही असू दे. आणि मग 8-8, 10-10 दिवस ती खळी चालायची, 15-15 दिवस ती खळी चालायची. मग आता किती सोपं झालंय बघा, हार्वेस्टर, ऊस तोडायला हार्वेस्टर सारखं यंत्र आहे बघा. किंवा आता आधुनिक पद्धतीने शेतीमध्ये मशागत, कापणी, मळणी आदी भरकन होते. पण जुन्या काळामध्ये मी हे सगळं हे का सांगतोय की तुमच्या कादंबरीशी याची अतिशय जवळच असं साधन आहे. मला माझं बालपणात ही कादंबरी घेऊन गेली सर. कशा आता प्रेमाचा विषय, आता ते विचारू नका, तेवढा वेळ पण नाही, ते मी सांगित नाही. विषय जरी प्रेमाचा असला तर त्याच्या अवतीभोवतीचं जे सराउंडिंग आहे, त्या बाजूची पार्श्वभूमी, त्या पार्श्वभूमीवर मी बोलतोय. लक्षात घ्या, त्यावेळी कुठे रस्ते होते खेड्यापाड्यामध्ये, कशा आमच्या वाड्या होत्या, कशा आमच्या वस्त्या होत्या, कशी आमची दावण होती, कशी आमची छपरं होती, कशा आमच्या ज्वारीच्या त्या कडब्याच्या गंजी असायच्या, त्या कशा असायच्या. म्हणजे सगळे मला माझे आजोबा आठवतात, माझी आजी आठवते. त्याच्यावर आजोबा शेतात तांबडं फुटणं प्रकार माहिती ना, बऱ्या पहाटे 3 वाजता 4 वाजता सर असं कोंबड्यांनी पहिला भाग दिला की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नांगरट केली जाते शेतामध्ये, अजूनही करतात. आता ट्रॅक्टरने नांगरट करणं खूप सोपं आहे, पण नांगरट करण्यासाठी एखाद्या शेतकऱ्याकडे जर 2च बैल असतील तर काय करायचं. आता एवढी मोठी शेती नांगरायची, 5-5, 10-10 एकर शेती असेल त्यावेळी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर नाही, किंवा असला कोणाच्या गावात एखादा ट्रॅक्टर, किंवा त्या 2-4 गावात एखादा ट्रॅक्टर, तो खूप परवडत नाही. मग काय करायचं, सावड करायची. सावड हा शब्द किती लोकांना माहिती आहे? सावड म्हणजे काय की माझ्याकडे 2 बैल आहेत, मी माझ्या शेजारच्या शेतकऱ्याची 2 बैल उसने घ्यायची, अजून 2 शेतकऱ्याकडे जायचं, त्याची 2 बैल उसने आणायची, आणि 6 बैलाचा नांगर झुपायचा. आणि त्यांच्या आजोबानी आणि त्या दुसऱ्या बैलावाल्याच्या दुसऱ्या सावड्या माहिती त्या दुसऱ्याने माझं शेत नांगरून झालं की मग त्याचं शेत नांगरायचं, मग त्याचं तिसऱ्याचं, मग चौथ्याचं, मग 5व्याचं. अशा पद्धतीनं सहकार्याची भावना घेऊन ग्रामीण भागामध्ये एक घट्ट अशी शेतीची, शेतकऱ्याची अगदी 12 बलुतेदारी पद्धती सुद्धा इथे येते सर. लक्षात घ्या, सुताराने वर्षभर अवजार बनवून द्यायची बघा. पाबरीचं दांडा तुटला किंवा आणखी बैलगाडीचं काही चाक निघलं तर त्या सुताराने बनवून द्यायचं, त्या बदल्या तरी खळ्यावर जायचं. खळ्यावर गेल्यानंतर त्याचा मोबदला त्याला मिळायचा धान्याच्या रूपाने. त्यावेळी कुठं होते पैसे, कुठं होतं ATM, कुठं होतं जीपे, गुगल पे, फोन पे, होतं का? नव्हतंच. म्हणजे एक आमची ग्रामीण भागातली एक अशी वीण होती, एक अशी संस्कृती होती बघा. घट्ट असं नातं होतं. अहो, सगळ्या समाजाची लोक गुण्या गोविंदांनी गावामध्ये सर इतकी सुंदरपणे राहत होती की मुसलमानाचा सण असं तर सगळं गाव त्या सणात जायचं बघा. रमजान ईद असू देत किंवा बकरी ईद असू देत, त्या आनंदामध्ये नाचायचं. हिंदूंचा एखादा कुठला सण असेल तर सगळा मुस्लिम समाज त्या सणामध्ये यायचा, आणि कुणी ढोल वाजवायचं, कुणी लेझिम खेळायचं, कुणी मदत करायचं. एखाद्या घरामध्ये जर लग्न असेल ना एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाचं किंवा मुलीचं, तर लग्न हल्ली खूप सोपं झाले. म्हणजे मंडपात लग्न होतात, मंगल कार्यालयामध्ये लग्न होतात बघा. मला अजून आठवतंय की 5-5, 10-10 दिवस ती लग्न चालायची. अशा लग्नांचा मी लहानपणी असताना साक्षी, म्हणजे आमच्या आई बरोबर, वडिलांबरोबर त्या बैलगाडीमध्ये बसून त्या वऱ्हाडामध्ये गेलो, लग्न पाहिले. एक असा एवढ्या साईजचा मंडप असायचा बघा. मंडपामध्ये कुंभार समाजाचा आमचा माणूस ते एक छानपैकी गाडगी मडकी लावून तो तयार असायचा बघा. बँडवाले असायचे. बँडवाले आताच्या आधुनिक पद्धती वाद्य नव्हती, त्यावेळी पिपाणी असायच्या बघा, ढोलक्या असायच्या. असं म्हणजे हळद 4-4 दिवस हळद चालायची. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती ग्रामीण भागातली सगळी वीण, ती संस्कृती, ती परंपरा हळूहळू आता आधुनिकीकरणामुळे, यंत्रयुगामुळे थोडंसं नाहीसं होत चालू आहे सगळं. आणि त्या पिढीतल्या सगळ्या गोष्टी मला सांगायला काय आवडतंय, मी त्याचं साक्षी आहे. म्हणजे माझी पिढी भाग्यवान आहे की मी हे सगळं पाहिलंय. मी आताही पाहतोय, मी मध्यम काळामध्ये पाहिला, मी जुना काळ पण पाहिला.
अशी आमची भाग्यवान शिकली. आता सरांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर इतकं मोठं ऋषितुल्य व्यक्तिमत्व किंवा आमच्या मारुतराव वाघमोडे काका एवढे मोठं ऋषितुल्य व्यक्तिमत्व. त्या काळामध्ये मारुतराव काका वाघमोडे काकाला लग्न कशी ठरायची? दुसरीच माणसं जमवायची घरची, वडीलधारी माणसं जमवायची, परस्पर मुलगा बघायची, मुलगी बघायची, फक्त त्या मुलीने मुलाने लग्नाला उभं राहायचं. त्यांनी एकामेकाकडे बघून अशी अवस्था असायची. मुंडावळ्या नावाचा प्रकार असायचा. असं पार लग्न पार पडायची आणि त्यांचं आयुष्य कळलं जायचं. कपाळापासून काय मध्ये इथं कपाळापासून 1 फूट खाली असं आणि बघायचं असल्या मुली देतात फक्त असं हळूच बघायचं. म्हणजे मुलाला मुलीचा चेहरा आणि मुलीला मुलाचा चेहरा की ज्याच्याबरोबर संबंध आयुष्य काढायचा अधिकार नव्हता. पण तरी सुद्धा मुला गोविंदानं कुटुंब व्यवस्था टिकायची चालायची. बघा आजच्या काळामध्ये सगळ्या बदलत्या व्हॉट्सअप, ट्विटर, व्हॉट्सअपचा खूप सुंदर उल्लेख तुम्ही केलाय. आजच्या काळामध्ये म्हणजे बोलायचं झालं तर लग्न जमतात आणि तितक्याच वेगाने लग्न मोडतात. समाज व्यवस्थेमध्ये घटस्फोटाचं प्रमाण का वाढत आहे? तर विश्वास नावाची गोष्ट कमी होत चालली आहे. बघा संयम नावाची गोष्ट कमी होत चालली आहे. आमची विवाह संस्कृती कदाचित मोडीत निघाली नाही अशी भीती आता आमच्या सगळ्यांच्या पुढे निर्माण झाली आहे. पाश्चात्य देशाचं किंवा पाश्चात्य संस्कृतीचं वेगानं एक मोठ्या प्रकारचं अतिक्रमण आमच्या भारतीय विवाह संस्कृतीवरती, आमच्या भारतीय समाज जीवनावरती या ठिकाणी पडत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये माणूस प्रत्येक जण आज ह्या गर्दीमध्ये एकमेकांकडे संशयाने बघायला लागला आहे. तर जुन्या काळामध्ये किती विश्वास असायचा आई वडिलांवर, वडीलधाऱ्यांवर. त्या मुलीची सुद्धा कधी ही नसायची, ना नसायची. तुम्ही ठरवलंय ना ती बिचारी गुमान लग्नाला उभं राहायची, त्या मुलाच्या गळ्यात वर मागायला जायची. बघा असा तो काळ होता. पण त्या काळामध्ये झाली लग्न अजूनही तितक्याच उत्साहाने, तितक्याच विश्वासाने टिकून आहेत. बघा 40-40, 50-50 वर्ष संसार झाले तरी अजूनही त्याचा घटस्फोट किंवा काही झालेलं नाही. आजच्या नव्या युगामध्ये, यंत्र संस्कृतीमध्ये, तंत्र संस्कृतीमध्ये, या सगळ्या आधुनिक युगामध्ये सगळ्या गोष्टी आता बदलत चालल्या, झपाट्याने बदलत चालल्या. आणि माणूस माणसापासून दूर चाललाय, माणूस की हरवत चालली, संस्कृती आमची नष्ट होत चालली. आणि अशा ह्या नष्ट होणाऱ्या गोष्टीला आपली एखाद कादंबरी अशा पद्धतीने जेव्हा येते तेव्हा एक छानपैकी एक उत्तर किंवा चपराक मंडळ, समाज व्यवस्थेला चपराक मंडळ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणून तुम्ही अतिशय चांगला, अतिशय दर्जेदार आणि अतिशय इंटरेस्टिंग विषय या एखाद कादंबरीच्या माध्यमातून हाताळाय. जरी तुमचं हे पहिलं पुस्तक असलं, जरी तुमची पहिली कादंबरी असली तरी वाङ्मयाच्या संदर्भात बोलायचं झालं तर इतर साहित्य प्रकारच्या तुलनेत कादंबरी हा अतिशय लोकप्रिय असा वाङ्मय प्रकार आहे. म्हणजे अजूनही काही कादंबरी आपण बघतो म्हणजे दर्जेदार कादंबऱ्याची हल्लीच्या काळामध्ये दुष्काळ पडला की काय असं, किंवा लोकप्रिय कादंबरीचा दुष्काळ पडला की असं आपल्याला जाणवत असताना अशा एका पोकळीमध्ये तुमची कादंबरी जेव्हा येते तर निश्चितपणे या कादंबरीचं ह्या वाङ्मय व्यवहारामध्ये, समाज व्यवस्थेमध्ये, साहित्याच्या वर्तुळामध्ये खूप चांगल्या प्रकारचं स्वागत होईल. जरी आपलं पहिलं हे अपत्य असलं तर निश्चितपणे ते उभं राहील, दौडेल, पळेल. आणि नुसतं पळणारच नाही तर एक चांगला लेखक म्हणून तुम्ही या कादंबरीच्या निमित्तानं एक तुमची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. मराठी साहित्य विश्वामध्ये अशा पवित्र अशा सभागृहामध्ये आदरणीय सबनी सरांच्या हस्ते जेव्हा या कादंबरीचं प्रकाशन झालं तेव्हा निश्चितपणे तुमचं लेखक म्हणून भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे. म्हणजे अभ्यास मंडळाचा अध्यक्ष म्हणून सुद्धा मला सुद्धा असं वाटायला लागलं की अशी कादंबरी जर आपण अभ्यासाला लावली तर किती छान होईल. नकळत तो विचार माझ्या मनात सुद्धा तरळून गेला. कारण ग्रामीण संस्कृतीकडे घेऊन आपल्याला परत ह्या सगळ्या नव्या पिढीला जावं लागणार आहे. जरी आपण आधुनिक युगामध्ये वावरत असलो तरी तुम्ही खूप सुंदर काही दाखले दिलेमध्ये की प्रियकर प्रियशीचं व्हॉट्सअप चॅटिंगचा तुम्ही संदर्भ दिला आहे. आता व्हॉट्सअप चॅटिंगच्या संदर्भात मी काय बोलावं, माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांचे मोबाईल चेक केले तर काही म्हणजे भन्नाटच नवीन कादंबरी होती प्रत्येक. तुमच्या मोबाईलमध्ये काय दिले व्हॉट्सअपमध्ये ते डेटा ऑन करा. झोपली का, उठली का, जेवली का, काय गुड जानू तिथे सगळे शब्द तुम्ही आता आणलेले. ओके ना. गिअर काय ते सिंबल तसले लवचे सिंबल, गुलाबाची फुलं, अमुक तमुक सगळं आता सगळ्यांचे मोबाईल खचाखच भरले सर. फक्त आता ते चेक करायची आपल्या गरज नाही, कोणाला वेळ नाही, काय आवश्यकता नाही. जसं आयुष्य जायचं वैयक्तिक गोष्ट आपण सोडून देऊ. पण अशा अवस्थेमध्ये एक सुंदर अशी कलाकृती आणि ग्रामीण भागातल्या प्रियकर प्रेयसीचं किंवा तरुण तरुणीचं एक असं भावविश्व जे गुदमरलंय, बघा जे गुदमरलंय
जे व्यक्त होऊन पाहत आहे, जे स्वातंत्र्य मिळू पाहत आहे, जे घटनेने जे आपल्याला दिलेलं आहे, व्यक्ती स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, त्या स्वातंत्र्य शोधू पाहणाऱ्या, ती स्पेस शोधू पाहणाऱ्या तरुण आणि तरुणीची अतिशय सुंदर अशी कहाणी आपण या यथान कादंबरीच्या माध्यमातून, सूत्रबद्ध केली या कादंबरीच्या माध्यमातून निश्चितपणे ह्या कथानकाला, ह्या कादंबरीला, ह्या लेखनाला एक उत्तम असं भवितव्य आहे. ही आपली सुरुवात आहे. जे जे विषय तुम्हाला सुचतील ते विषय अशाच बोली भाषेच्या पद्धतीने तुम्ही लिहा. स्काय इज द लिमिट. खूप सारे विषय आपल्याला लिहिण्यासाठी आहेत. दिवसेंदिवस आपण जगत असताना नवीन नवीन अनुभव आपल्या सगळ्यांना येत आहेत. इथं बसलेला प्रत्येक माणसाचा जर चेहरा पाहिला तर त्याच्या मनात काहीतरी दडलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्याच्या खोलात आपण गेलं तर एकेका कादंबरीचा, एकेका खंडाचा हा विषय होईल, हे लक्षात घ्या. फक्त साहित्य आणि समाज वेगळा असू शकत नाही, की मला साहित्य आणि समाजाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, की मला साहित्य हे समाज जीवनाचा आरसा असतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फक्त ते व्यक्त होण्यासाठी लिहिण्याचं एक पाठबळ आपल्याला मिळणं गरजेचं आहे. ते पाठबळ आदरणीय सबनीस सरांसारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपल्या सगळ्या नव्या लेखकांना, नवोदितांना मिळत असतं. सर पाठीवर शाबासकी स्थाप देत असतात आणि म्हणून नवे लेखक लिहितात, बोलतात, व्यक्त व्हायला पाहतात. आणि म्हणून या कादंबरीचा एक खऱ्या अर्थानं एक अनेक पुरस्कार या कादंबरीला भविष्यात मिळतील आणि खऱ्या अर्थानं निश्चित मिळतील, मला खात्री आहे. खऱ्या अर्थानं आपला लेखन प्रवास इथं सुरू झाला, आपल्या लेखन प्रवासाला. आणि तुम्ही अतिशय सुंदर कादंबरी या निमित्तानं निर्माण केली. लेखकाबरोबर प्रकाशकाचं सुद्धा खूप मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे. कारण लेखकाला जर प्रकाशक चांगला मिळाला नाही तर मग त्या लेखनाचं वाटलं होतं. ही माझ्यापेक्षा आमच्या सरांना सर बोलतील, सरांना सगळ्याचा अनुभव आहे आणि फार छोटी म्हणजे तो सरांपुढे बोलल्यामुळे तो आगावपणा होईल आमच्या सगळ्यांचा. मी काही अधिक जास्त बोलत नाही. माझ्यासारख्या एका मित्राला आणि सरांनी या ठिकाणी संधी दिली या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी. मला पाहुणा म्हणून बोलवलं. मुळात मी पाहुणा नाहीच आहे, ही कादंबरी मला अजून वाचायची आहे, पण तरी सुद्धा माझ्या मोडक्या तोडक्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा आपल्या लेखनाला, या कादंबरीला शुभेच्छा देतो. आणि आता मी सरांचं आपल्याला सगळ्यांना ऐकायचंय म्हणून मी अधिक काही बोलता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.